टेक्स्टबुकमध्ये पेज नंबर 64 वर प्रॅक्टिस सेट 37 दिलेला आहे. यामध्ये टोटल 5 क्वेश्चन्स आहेत. हे सगळे क्वेश्चन्स अतिशय सोप्या पद्धतीने कसे सॉल्व्ह करायचे ते आपण पाहणारच आहोत. पण त्याही आधी मला सांगा, आपल्या चॅप्टरचे नाव काय आहे? डायरेक्ट प्रपोर्शन अँड इनव्हर्स प्रपोर्शन. आता प्रपोर्शन म्हणजे काय हे तर तुम्हाला माहीतच आहे. प्रपोर्शन म्हणजे प्रमाण. साधे एक्झाम्पल घ्यायचे झाले तर मला सांगा, तुम्ही इडल्या खाता की नाही? मग तुमची आई जेव्हा इडल्या बनवत असते तेव्हा ती कशा बनवते? काय काय इंग्रेडियंट्स वापरते? तर तुम्ही म्हणाल की तांदूळ आणि उडदाची डाळ, हो की नाही? मग ती कशीही वापरते का? की बाबा कितीही तांदूळ घेतला आणि कितीही उडदाची डाळ घेतली तर इडली तयार होते का? नाही, त्याचे एक विशिष्ट प्रमाण असते, हो की नाही? आता फॉर एक्झाम्पल इथे आपल्याला 20 इडल्या बनवायच्या आहेत. 20 इडल्या बनवण्यासाठी आपल्याला काय करावे लागतं? तर 3 वाट्या तांदूळ घ्यावं लागतं आणि 1 वाटी उडीद डाळ. हे मेन इंग्रेडियंट्स आहेत. काही जण यामध्ये मेथीदाणा टाकतात, आपण ते नको घेऊयात. आपण फक्त इथे मेन इंग्रेडियंट्स घेऊयात की हे पदार्थ जरी वापरले आपण तरी आपली इडली तयार होणार आहे. आलं लक्षात? आता इथे 20 इडल्या बनवण्यासाठी 3 वाट्या तांदूळ आणि 1 वाटी उडीद डाळ वापरावी लागते. आता मला सांगा, जर आपल्याला 40 इडल्या बनवायच्या असतील तर सेम प्रमाण घ्यावं लागेल का? सेम प्रपोर्शनमध्ये तांदूळ आणि उडदाची डाळ घ्यावी लागेल का? तर नाही, हो की नाही? जर आपण सेम प्रपोर्शनमध्ये घेतलं तर आपल्या किती इडल्या तयार होतील? फक्त 20 इडल्या तयार होतील. आता आपल्याला किती बनवायच्या आहेत? 40 बनवायच्या आहेत. मग त्यासाठी आपल्याला हे जे प्रपोर्शन आहे ते वाढवावं लागणार की नाही? मग 40 इडल्या बनवण्यासाठी आपल्याला 6 वाट्या तांदूळ आणि 2 वाट्या उडीद डाळ घ्यावी लागेल, बरोबर? तरच आपल्या 40 इडल्या तयार होतील. आलं लक्षात तुम्हाला प्रपोर्शन म्हणजे काय? आता आपल्या चॅप्टरचे नाव आहे डायरेक्ट प्रपोर्शन अँड इनव्हर्स प्रपोर्शन. तर डायरेक्ट प्रपोर्शन म्हणजे काय? खूप सोपं आहे, काहीच कठीण नाहीये. हे पहा, आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला पेन विकत घ्यायचा आहे. एका पेनची किंमत 5 रुपीज आहे. मग 2 पेन्सची किंमत किती असणार आहे? तर तुम्ही म्हणाल किती इझी आहे, 10 रुपीज. 3 पेन्सची किंमत 15 रुपीज. 4 पेन्सची किंमत 20 रुपीज. 5 पेन्सची किंमत 25 रुपीज, हो की नाही? मग ज्या प्रमाणामध्ये, ज्या प्रपोर्शनमध्ये पेन्सची क्वांटिटी वाढत आहे त्याच प्रपोर्शनमध्ये काय होत आहे? ही जी कॉस्ट आहे ती सुद्धा वाढतीये, हो की नाही? पेन्सची क्वांटिटी वाढली की पेन्सची कॉस्ट सुद्धा वाढत आहे. एक पेन घ्यायचा म्हटलं तर 5 रुपये, 2 घ्यायचे म्हटले तर 10 रुपीज, 3 घ्यायचे म्हटले की 15 रुपीज, 4 घ्यायचे म्हटले की 20 रुपीज आणि 5 घ्यायचे म्हटले की 25 रुपीज. आलं लक्षात? क्वांटिटी वाढली की आपली कॉस्ट सुद्धा वाढतीये. आता इथे आपण एक पेन कितीला घेतला आहे? 5 रुपीजला. 2 पेन्सची काय कॉस्ट आहे? 10 रुपीज. 3 पेन्सची 15 रुपीज. 4 पेन्सची 20 रुपीज. 5 पेन्सची 25 रुपीज. आता याचा जर आपण रेशिओ काढला तर तो किती येणार आहे? तर तो कॉन्स्टंट असणार आहे, सेम असणार आहे. हे पहा, एक पेन घ्यायचा म्हटला की 5 रुपीज. आता याचा रेशिओ काढा. 2 1 जार 2 आणि 2 5 जार 10. आला 1/5. इथे किती येणार? इथे सुद्धा 1/5च येणार. 3 1 जार 3 आणि 3 5 जार 15. इथे काय येणार? तर 4 1 जार 4, 4 5 जार 20. इथे काय येणार रेशिओ? तर 1/5च येणार. याचाच अर्थ काय? या सगळ्यांचा रेशिओ हा कॉन्स्टंट आहे, सेम आहे. मग आपण असे म्हणू शकतो का की 1/5 इज इक्वल टू 5/25? हो, म्हणू शकतो, कारण रेशिओ हा कॉन्स्टंट आहे. लक्षात घ्या, डायरेक्ट प्रपोर्शन म्हणजे काय? इथे आपण पेनचे एक्झाम्पल घेतले. पेन्सची क्वांटिटी जर आपण वाढवली तर त्याच प्रमाणामध्ये आपली कॉस्ट सुद्धा वाढत जाते. जर पेन्सची क्वांटिटी आपण कमी करत गेलो तर त्याच प्रमाणामध्ये आपली कॉस्ट सुद्धा कमी होत जाते. यालाच काय म्हणतात? डायरेक्ट प्रपोर्शन. आता इन डिटेल आपण प्रॅक्टिस सेट 37 मध्ये अभ्यासणारच आहोत, कारण प्रॅक्टिस सेट 37 मध्ये सगळे क्वेश्चन्स हे डायरेक्ट प्रपोर्शनवर आधारित आहेत. सो आपण आता डायरेक्ट प्रपोर्शन म्हणजे काय हे समजून घेतले. पुढच्या प्रॅक्टिस सेटमध्ये, प्रॅक्टिस सेट 38 मध्ये आपण इनव्हर्स प्रपोर्शन म्हणजे काय ते समजून घेणार आहोत. सो इथे फर्स्ट क्वेश्चन आहे, इफ 7 kg ऑनियन्स कॉस्ट 140 रुपीज, हाऊ मच मस्ट वी पे फॉर 12 kg ऑनियन्स?
आता इथे तुम्ही म्हणाल की किती इझी क्वेश्चन आहे, या प्रकारचे क्वेश्चन्स तर आम्ही याआधी सुद्धा सॉल्व्ह केलेले आहेत. 7 kg ऑनियन्सची कॉस्ट दिलेली आहे 140 रुपीज. यावरून 1 kg ऑनियन्सची कॉस्ट फाइंड आउट करायची. 140ला 7 ने डिवाइड करायचे. आले आपले आन्सर की 1 kg साठी आपल्याला किती रुपीज द्यावे लागतील, 20 रुपीज. 1 kg ची काय कॉस्ट झाली, 20 रुपीज. मग 12 kg ची किती, कसे फाइंड आउट करणार, 12 kg ला 20 रुपीजने मल्टिप्लाय करायचे. आले आपले आन्सर 240 रुपीज लागतील 12 kg ऑनियन्ससाठी. किती इझी आहे. पण थांबा, ही झाली जुनी पद्धत. जेव्हा आपण छोटे होतो तेव्हा या प्रकारे आपण सॉल्व्ह करत होतो अशा प्रकारचा क्वेश्चन. आता क्लास 7 मध्ये आपण डायरेक्ट प्रपोर्शन ही कन्सेप्ट शिकलेले आहोत, हो की नाही. डायरेक्ट प्रपोर्शन म्हणजे काय, ती कन्सेप्ट यूज करून आपल्याला या क्वेश्चनचे आन्सर फाइंड आउट करायचे आहे. चला कसे फाइंड आउट करणार ते पाहूयात. आता इथे काय दिलेले आहे, आपण अशा प्रकारे चार्ट तयार करूयात. काय काय दिलेलं आहे क्वेश्चन मध्ये, की ऑनियन्स दिलेले आहेत आणि कॉस्ट दिलेली आहे. किती ऑनियन्सची कॉस्ट दिलेली आहे, 7 kg. सो इथे आपण राईट करूयात 7. आणि काय आहे 7 kg ऑनियन्सची कॉस्ट, 140 रुपीज. आणि फाइंड आउट काय करायला सांगितलेले आहे, हाऊ मच मस्ट वी पे फॉर 12 kg ऑनियन्स. आता 12 kg ऑनियन्सची कॉस्ट आपल्याला काय आहे ते फाइंड आउट करायचे. कॉस्ट दिलेली आहे का, नाही. मग इथे आपण कॉस्ट एक्स घेऊयात आणि इथे राईट करून टाकूयात. लेट द कॉस्ट ऑफ 12 kg ऑनियन्स बी एक्स. एक्स मानूयात आपण 12 kg ऑनियन्सची कॉस्टला, कारण ती इथे दिलेली नाहीये, ती आपल्याला फाइंड आउट करायची आहे, हो की नाही. मग हे काय झालं, हे पहा इथे 7 kg ची 140 रुपीज आहे. आता इथे क्वांटिटी वाढली आहे की नाही, 7चं काय झालेलं आहे, 12 झालेलं आहे. जर क्वांटिटी वाढली म्हटल्यावर कॉस्ट सुद्धा वाढतच जाणार आहे. पेनचे एक्झाम्पल आले ना लक्षामध्ये, पेन्सची क्वांटिटी वाढवली की कॉस्ट सुद्धा वाढत जात होती. त्याचप्रमाणे इथे ऑनियन्सची क्वांटिटी वाढवली की कॉस्ट सुद्धा वाढणार आहे. म्हणजे हे काय झाले, डायरेक्ट प्रपोर्शन झाले. इथे आपण राईट करून घेऊयात, द क्वांटिटी ऑफ ऑनियन्स अँड देअर कॉस्ट आर इन डायरेक्ट प्रपोर्शन. आणि आपल्याला माहित आहे की 7/140 इज इक्वल टू 12/x, हो की नाही. कारण कॉन्स्टंट असतं ना, रेशिओ इक्वल असतो. सो 7/140 इज इक्वल टू 12/x. आता काय करायचं आपल्याला, तर क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचे. क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हणजे काय, या 7 ने या x ला मल्टिप्लाय करायचे आणि या 140 या 12 ला मल्टिप्लाय करायचे. हे पहा अशा प्रकारे 7 मल्टिप्लाइड बाय x इज इक्वल टू चे साइन ॲज इट इज आणि 140 मल्टिप्लाइड बाय 12. आता आपल्याला या x ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे की नाही. मग या एकट्या x लाच इथे ठेवूयात आणि हा जो 7 आहे याला आपण इक्वल टू च्या राईट हँड साईडला पाठवून देऊयात. इथे तो मल्टिप्लिकेशन मध्ये आहे, बरोबर. मग इक्वल टू च्या राईट हँड साईडला गेल्यावर तो जाणार डिव्हिजन मध्ये. सो 140 मल्टिप्लाइड बाय 12 डिवाइडेड बाय 7. आता इथे x ॲज इट इज राईट करून घेऊयात आणि चला आता आपले ऑपरेशन करूयात. आपण या 7 ने आपण 140 ला डिवाइड करू शकतो की नाही. सो 7 1 जार 7, 7 2 जार 40 आणि हा 0. सो किती झाले 20. इथे काय रिमेनिंग राहिलं, 20 मल्टिप्लाइड बाय 12. सो x इज इक्वल टू 20 मल्टिप्लाइड बाय 12. किती येते मल्टिप्लिकेशन, येस 2 ने 12 ला मल्टिप्लाय करा. 12 2 जार 24 आणि हा 0 ॲज इट इज. मग किती झाले 240. सो x इज इक्वल टू 240. x काय होती आपली 12 kg ऑनियन्सची कॉस्ट होती की नाही, किती आली 240 रुपीज. किती इझी आहे. काही स्टेप्सने, एक 4-5 स्टेप्सनेच आपण आपले आन्सर फाइंड आउट केलेले आहे. सो इथे आपले फायनल आन्सर राईट करून घेऊयात. वी मस्ट पे 240 रुपीज फॉर 12 kg ऑनियन्स. Now let's see next question, question number 2. If 600 rupees buy 15 bunches of feed, how many will 1280 rupees buy? आता इथे फीड म्हणजे काय, तर जनावरांचं खाद्य. काय दिलेलं आहे की 600 रुपीज मध्ये 15 bunches of feed येत आहेत. How many will 1200 रुपीज buy? 1280 रुपीज मध्ये मग असे किती bunches of feed येतील. चला आपण अशा प्रकारे टेबल ड्रॉ करूयात आणि राईट करून घेऊयात की काय काय दिलेलं आहे, म्हणजे आपल्याला समजणे इझी जाईल. काय दिलंय, कॉस्ट दिलेली आहे की नाही 600 रुपीज. कॉस्ट राईट करून घेऊयात. कसली कॉस्ट दिलेली आहे, तर बंचेस ऑफ फीड. इथे राईट करूयात बंचेस ऑफ फीड. किती आहे कॉस्ट, तर 600 रुपीज. 600 रुपीज मध्ये किती बंचेस ऑफ फीड येत आहेत, तर 15 येत आहेत. आणि 1280 रुपीज मध्ये किती बंचेस ऑफ फीड येतील ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे, ओके नाही. आता इथे लक्षात घ्या
किती येतील त्यासाठी आपण काय केलं, एक्स मानलेलं आहे. मग इथे राईट करून घेऊयात आधीच. लेट द बंचेस ऑफ फीड बॉट फॉर 1280 रुपीज बी एक्स. आता इथे लक्षात घ्या कॉस्ट वाढतीये की नाही. इथे 600 आहे, इथे 1280 रुपीज आहेत. कॉस्ट वाढतीये म्हणजे इथे बंचेस ऑफ फीड सुद्धा वाढणार आहेत, हो की नाही. इथे 15 बंचेस ऑफ फीडची कॉस्ट काय आहे, 600 रुपीज. मग 20ची जास्त असणार आहे, 25ची अजून जास्त असणार आहे, हो की नाही. मग इथे त्यांनी काय दिलेलं आहे, कॉस्ट दिलेली आहे आणि त्या कॉस्टमध्ये किती बंचेस येतील ते विचारलंय. म्हणजे हे कसले एक्झाम्पल झाले, डायरेक्ट प्रपोर्शनचे एक्झाम्पल झाले की नाही. सो इथे आपण राईट करून घेऊयात, द क्वांटिटी ऑफ फीड बॉट अँड देअर कॉस्ट आर इन डायरेक्ट प्रपोर्शन. आणि आपल्याला माहित आहे की यांचा जो रेशिओ असतो तो कॉन्स्टंट असतो. मग इथे आपण अशा प्रकारे राईट करूयात, यांचा रेशिओ 600/15 इज इक्वल टू 1280/x. आता काय करायचं आपल्याला, क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचे. 600ने एक्सला मल्टिप्लाय करणार आणि 15ने 1280ला मल्टिप्लाय करणार. चला नेक्स्ट स्टेपमध्ये करूयात. सो 600 मल्टिप्लाइड बाय एक्स इज इक्वल टू 15 मल्टिप्लाइड बाय 1280. आता इथे आपल्याला एक्स या व्हेरिएबलची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे, हो की नाही. मग हा जो 600 आहे याला आपल्याला इथून काढून टाकावा लागणार. मग कुठे जाणार हा, तर इक्वल टूच्या राईट हँड साईडला जाणार. मग जाते वेळी इथे तो मल्टिप्लिकेशन मध्ये आहे, इकडे गेल्यावर कशामध्ये बदलणार, तर डिव्हिजन मध्ये. चला आपण पाठवून देऊया 600ला इकडे. सो इक्वल टूचे साईन आणि इथे राईट हँड साईडला काय काय आहे ते ॲज इट इज राईट करून घेऊयात. 1280 मल्टिप्लाइड बाय 15 आणि हा जो 600 आहे त्याला बसवूयात इथे डिव्हिजनमध्ये आणि हा एक्स ॲज इट इज खाली राईट करून घेऊयात इक्वल टूच्या लेफ्ट हँड साईडला. आता इथे हा 0 आहे आणि हा 0 आहे, कट होणार की नाही. आणि 15 1s are 15 and 15 4s are 60 आपल्याला माहित आहे. आता या 4ने 128ला आपण इझिली डिवाइड करू शकतो. 4 3s are 12 आणि 4 2s are 8. काय आलं इथे आन्सर, इथे 32 मल्टिप्लाइड बाय 1 म्हणजे काय, तर 32. सो एक्स इज इक्वल टू 32 आणि एक्स काय होतं इथे आपलं, तर बंचेस ऑफ फीड. मग 1280 रुपीजमध्ये किती बंचेस ऑफ फीड येणार आहेत, तर 32. किती इझी आहे, हो की नाही. सो फायनल आन्सर 32 बंचेस ऑफ फीड कॅन बी बॉट फॉर 1280 रुपीज. चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. फॉर 9 cows 13 kg 500 ग्रॅम of food supplement are required every day. In the same proportion, how much will be needed for 12 cows? इथे या क्वेश्चनमध्ये काय दिलेले आहे की 9 cows आहेत आणि त्यांना किती फूड लागतंय, फीड किती लागतंय, तर 13 kg 500 ग्रॅम. आता 13 kg 500 ग्रॅम म्हणजे किती किलोग्रॅम, किती किलोग्रॅम सांगा बरं मला, तर 13.5 किलोग्रॅम. हो की नाही, तुम्ही शिकला आहात. सो 9 cows आहेत आणि त्यांना 13.5 किलोग्राम इतके फूड सप्लिमेंट रोज लागते. इन द सेम प्रपोर्शन, त्याच प्रपोर्शनमध्ये मग 12 cows किती लागेल ते आपल्याला विचारलेले आहे. चला आपण अशा प्रकारे टेबल ड्रॉ करून घेऊयात आणि इथे राईट करूयात की नंबर ऑफ काउज. इथे नंबर ऑफ काउज दिलेले आहेत की नाही, 9 cows 12 cows आणि त्यांचं फीड दिलेलं आहे फूड सप्लिमेंट. सो इथे राईट करूयात फीड. 9 cows साठी किती लागतंय फीड, तर 13.5 किलोग्राम आणि 12 cows साठी किती लागतंय ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. मग इथे आपण त्याला समजूयात एक्स आणि इथे राईट करून घेऊयात लेट 12 cows रिक्वायर x kg ऑफ फीड. आणि इथे पहा 9 cows साठी 13.5 किलोग्राम लागतंय. आता इथे काउसचा नंबर, काउसची संख्या वाढलेली आहे की नाही, इथे 9 आहे इथे 12 आहे. सो इन्क्रीज होत आहे. मग फीड सुद्धा काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. सो हे काय झाले, कशाचे एक्झाम्पल, डायरेक्ट प्रपोर्शनचे. म्हणून इथे आपण राईट करून घेऊया द नंबर ऑफ काउज अँड द फीड रिक्वायर्ड आर इन डायरेक्ट प्रपोर्शन. आणि आपल्याला तर माहित आहे की यांचा जो रेशिओ असतो तो कॉन्स्टंट असतो, इक्वल असतो. सो इथे आपण राईट करून घेऊयात 9/3.5 इज इक्वल टू
12/x. आता क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचे आपल्याला. 9 ने x ला मल्टिप्लाय करणार आणि 13.5 ने 12 ला मल्टिप्लाय करणार. चला नेक्स्ट स्टेप मध्ये करून घेऊयात. 9 मल्टिप्लाइड बाय x इज इक्वल टू 13.5 मल्टिप्लाइड बाय 12. आता इथे आपल्याला x या व्हेरिएबलची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे, हो की नाही. मग या 9 ला आपल्याला इथून घालून टाकावं लागणार आहे. मग कुठे घालून टाकणार, याला कुठे पाठवणार, तर इक्वल टूच्या राईट हँड साईडला. चला पाठवून टाकूयात. सो इक्वल टूचे साईन आणि इक्वल टूच्या राईट हँड साईडला काय काय आहे ते ॲज इट इज राईट करून घेऊयात. 13.5 मल्टिप्लाइड बाय 12 आणि हा जो 9 आहे तो इथे मल्टिप्लिकेशनमध्ये आहे की नाही, तो इक्वल टूच्या राईट हँड साईडला जाणार इथे डिव्हिजनमध्ये. आणि हा जो x आहे तो इथे आपण राईट करूयात ॲज इट इज. आता हे पहा, इथे 9 आहे आणि इथे 12 आहे. सो 3 ने आपण या दोघांनाही डिवाइड करू शकतो. 3 4 आर 12 आणि 3 3 आर 9. आता या 3 ने आपण 13.5 ला इझिली डिवाइड करू शकतो. 3 1 आर 3 आणि 3 4 आर 12. 13 मधून 12 सबट्रॅक्ट केल्यानंतर 1 रिमेनिंग राहतो. मग इथे होणार 15. सो हा जो डेसिमल पॉईंट आहे तो देऊन घेऊया. आणि 3 5 आर 15. 13.5 ला 3 ने डिवाइड केल्यानंतर आपल्याला आन्सर आलेले आहे 4.5. सो इथे काय काय रिमेनिंग राहिलेले आहे, x इज इक्वल टू 4.5 मल्टिप्लाइड बाय 4 आणि इथे डिनॉमिनेटर मध्ये 1 आहे, तो नाही राईट केला तरीही चालते. सो 4.5 मल्टिप्लाइड बाय 4. 4.5 ला 4 ने मल्टिप्लाय केल्यानंतर काय येते 180. आता इथे लक्षात घ्या, मी डेसिमल पॉईंट दिलेला नाहीये, आपल्याला आन्सरमध्ये डेसिमल पॉईंट द्यायचा आहे, हो की नाही. मग इथे डेसिमल पॉईंट कुठे देणार, 1 डिजिट सोडून डेसिमल पॉईंट आहे की नाही राईट हँड साईडला. सो इथे सुद्धा आपण 1 डिजिट सोडून डेसिमल पॉईंट देऊन घेऊयात. काय आले आपले आन्सर 18.0. सो x इज इक्वल टू 18. आता इथे डेसिमल पॉईंटच्या राईट हँड साईडला 0 आहे, सो त्याची व्हॅल्यू काहीच नसते. सो आपण फक्त 18 राईट केले तरीही चालते. मग x ची काय व्हॅल्यू आलेली आहे, काय किंमत आलेली आहे 18. सो 12 काउजसाठी किती kg लागणार आहे फीड, 18 kg. 9 काउजसाठी 13.5 kg आणि 12 काउजसाठी 18 kg. चला फायनल आन्सर राईट करून घेऊयात. 12 cows will need 18 kg of food supplement. Let's see next question. Question number 4. The cost of 12 quintals of soybean is 36,000 rupees. How much will 8 quintals cost? आता इथे काय दिलेलं आहे की 12 क्विंटल्स ऑफ सोयाबीनची कॉस्ट दिलेली आहे 36,000 रुपीज आणि आपल्याला फाइंड आउट करायला सांगितलेले आहे की 8 क्विंटल्सची किती कॉस्ट असणार आहे. चला टेबल ड्रॉ करूयात आणि राईट करूयात की काय काय दिलेलं आहे. तर क्वांटिटी दिलेली आहे आणि कॉस्ट दिलेली आहे. कसली क्वांटिटी दिलेली आहे, तर सोयाबीनची 12 क्विंटल्स आहेत की नाही. सो इथे राईट करूया 12 आणि किती कॉस्ट आहे तर 36,000 रुपीज. आणि 8 क्विंटल्सची किती असणार आहे ते फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे. मग त्याला आपण समजूयात एक्स इतकी कॉस्ट असेल 8 क्विंटल्सची आणि इथे राईट करून घेऊयात लेट द कॉस्ट ऑफ 8 क्विंटल्स सोयाबीन बी एक्स. आता हे डायरेक्ट प्रपोर्शनचं एक्झाम्पल आहे की नाही. हे पहा क्वांटिटी कमी होतीये, कॉस्ट सुद्धा कमी होणार आहे. सो इथे राईट करूयात द कॉस्ट अँड क्वांटिटी ऑफ सोयाबीन आर इन डायरेक्ट प्रपोर्शन. आणि आपल्याला माहित आहे की यांचा रेशिओ हा कॉन्स्टंट असतो, इक्वल असतो. सो आपण इथे राईट करूयात 12/36,000 इज इक्वल टू 8/x आणि क्रॉस मल्टिप्लिकेशन करणार. 12 ने x ला मल्टिप्लाय करणार आणि 36,000 ने 8 ला. चला नेक्स्ट स्टेप मध्ये मल्टिप्लिकेशन करून घेऊयात. 12 मल्टिप्लाइड बाय x इज इक्वल टू 36,000 मल्टिप्लाइड बाय 8. आता इथे आपल्याला x ची व्हॅल्यू काढायची आहे की नाही. सो या 12 ला आपल्याला इक्वल टू च्या कुठे पाठवावं लागणार राईट हँड साईडला. सो राईट हँड साईडला काय काय आहे 36,000 मल्टिप्लाइड बाय 8 आहे. इथे 12 आहे मल्टिप्लिकेशन मध्ये, इक्वल टूच्या राईट हँड साईडला गेल्यावर तो बसणार डिव्हिजन मध्ये जाऊन आणि हा जो x आहे तो ॲज इट इज आपण इथे राईट करून घेणार. आता इथे पहा बरं, इथे आपल्याला व्हॅल्यूज रिड्यूस करता येत आहेत का, तर हो करता येत आहेत. 12 1 आर 12 आणि 12 3 आर 36 आणि हे जे झिरोज आहेत ते इथे आपण ॲज इट इज देऊन घेऊयात 3.
आता 3000 मल्टिप्लाइड बाय 8 इतके राईट हँड साईडला शिल्लक राहिलेले आहे. सो x इज इक्वल टू 3000 मल्टिप्लाइड बाय 8. 3000 ला 8 ने मल्टिप्लाय केल्यानंतर किती येते? 8 3s are 24 आणि हे 3 zeros ॲज इट इज. सो 24,000 x इज इक्वल टू काय आलेलं आहे? 24,000. सो 8 क्विंटल्स ऑफ सोयाबीनची कॉस्ट किती असणार आहे? 24,000. आलं लक्षात तुमच्या? द कॉस्ट ऑफ 8 क्विंटल सोयाबीन इज 24,000 रुपीज. चला आता या प्रॅक्टिस सेटमधील लास्ट क्वेश्चन नंबर 5 सॉल्व्ह करूयात. 2 मोबाईल्स कॉस्ट 16,000 रुपीज. 2 मोबाईलची किंमत 16,000 रुपीज आहे. हाऊ मच मनी विल बी रिक्वायर्ड? किती पैसे लागतील टू बाय 13 सच मोबाईल्स? मग असे 13 मोबाईल विकत घेण्यासाठी किती पैसे लागतील? लक्षात घ्या, इथे काय काय दिलेलं आहे? तर नंबर ऑफ मोबाईल दिलेला आहे आणि कॉस्ट दिलेली आहे. 2 मोबाईलची किती आहे कॉस्ट? तर 16,000. 2 मोबाईल्स घेण्यासाठी 16,000 रुपीज लागणार आहेत. मग असेच 13 मोबाईल घ्यायचे आहेत, त्यासाठी किती पैसे लागतील ते आपल्याला विचारलेले आहे. मग किती पैसे लागतील त्याला आपण x म्हणूयात आणि इथे राईट करूयात लेट द कॉस्ट ऑफ 13 मोबाईल्स बी x. आता इथे पहा, इथे क्वांटिटी वाढतीये की नाही? इथे 2 आहे, इथे 13 आहे. आता कॉस्ट 2 मोबाईल्सची 16,000 आहे, मग इथे 13 मोबाईलची ऑफकोर्स जास्तच असणार आहे. त्याच प्रमाणात त्याच प्रपोर्शनमध्ये वाढणार की नाही? म्हणजे हे कसले एक्झाम्पल आहे? डायरेक्ट प्रपोर्शनचे. द कॉस्ट अँड नंबर ऑफ मोबाईल्स आर इन डायरेक्ट प्रपोर्शन. आणि आपल्याला तर माहीतच आहे की यांचा रेशिओ हा कॉन्स्टंट असतो, सेम असतो. मग इथे आपण राईट करूया 2/16,000 इज इक्वल टू 13/x. आणि आता काय करायचंय? क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचे. तर मग 2 मल्टिप्लाइड बाय x इज इक्वल टू 16,000 मल्टिप्लाइड बाय 13. आता काय करणार आपण? x ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. तुम्हाला माहित आहे कसे सॉल्व्ह करायचे. चला माझ्या आधी सॉल्व्ह करून दाखवा. कोण आधी सॉल्व्ह करते पाहूयात. आता काय करणार? हा 2 जाणार इक्वल टूच्या कुठे? लेफ्ट हँड साईडला, राईट हँड साईडला. कुठे जम्प करणार? राईट हँड साईडला ऑफकोर्स, हो की नाही? मग राईट हँड साईडला काय काय आहे? 16,000 मल्टिप्लाइड बाय 13 आहे. मग हा जो 2 आहे तो कुठे जाणार? तो इथे मल्टिप्लिकेशन मध्ये आहे. राईट हँड साईडला गेल्यावर तो डिव्हिजन मध्ये जाऊन बसणार आणि हा जो x आहे तो ॲज इट इज लेफ्ट हँड साईडला येणार. तर 2 ने आपण 16,000 ला इझिली डिवाइड करू शकतो. सो 2 1s are 2, 2 8s are 16 आणि 3 zeros ॲज इट इज. आता इथे x इज इक्वल टू काय काय रिमेनिंग राहिलेलं आहे? 8,000 मल्टिप्लाइड बाय 13. 8,000 ला 13 ने मल्टिप्लाय केल्यानंतर किती आन्सर येते? सांगा बरं. 13 8s are किती? 104. आणि हे जे 3 zeros आहेत ते ॲज इट इज 104च्या पुढे लागणार. सो x इज इक्वल टू काय आलं? 1,04,000 रुपीज. 13 मोबाईल्स घेण्यासाठी किती पैसे लागतील? 1,04,000 रुपीज. आलं लक्षात? एक्सची व्हॅल्यू काय आली? 1,04,000 रुपीज. फायनल आन्सरमध्ये राईट करून टाकूयात. 1,04,000 रुपीज विल बी रिक्वायर्ड टू बाय 13 such mobiles.